नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत चौडप्पा. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज इथे मी घोंगड्या ही कथा सादर करणार आहे. लेखक आहेत रवी वाळेकर. तर चला सुरू करूया. घोंगड्या. घोंगड्या लय डेंजर आहे बरं का. आमच्याच वाड्यात राहणाऱ्या 7वीतल्या सुनील दादानं मौलिक माहिती पुरवली होती. हे बघा, त्याच्याशी एकदम नीट राहायचं. आमच्या वेळी का नाही 44 जणांना त्यानं पहिल्याच घटक चाचणीत नापास केलं होतं. मी भीत विचारलं, बापरे, किती जण तुमच्या वर्गात? तो म्हणाला 47. पोटात गोळा चाला. त्या सरांचं नाव चांगलं 2 अक्षरी होतं. हे घोंगड्या असं त्यांना का म्हणायचे ठाऊक नव्हतं. शाळेतले सगळेच दादा त्यांना घोंगड्या म्हणायचे, म्हणून आम्हीही म्हणायला लागलो. प्राथमिक शाळेची टेकडी पार करून नुकतीच माध्यमिक शाळेच्या डोंगरावर चढायला सुरुवात झाली होती. शाळेचा गणवेश, टाइम टेबल, इंग्रजीत "मी आय कमिंग सर" असं विचारणं याचं भलतंच अप्रूप वाटत होतं. प्राथमिक शाळेत हे सारं नव्हतं. गणवेश वगैरे फालतू भानगडी नव्हत्या. पूर्ण कपडे घालून जाणे हेच खूप होतं. एक पवार गुरुजी एकटे सगळा वर्ग हाकायचे. सरकारी कामांमधून वेळ मिळाला तर अधूनमधून शिकवायचे पण. प्राथमिक शाळा असा खरा उच्चार असलेल्या या प्राथमिक शाळेत 4 वर्षात मी गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ही कविता आणि 12पर्यंतचे पाढे एवढंच शिकल्याचं आठवतं. 4 वर्षात इतर काय शिकलो ते काहीच आठवत नाही. वर्गात नसेल, पण डबा खायच्या आणि लघवीच्या सुट्टीत मात्र बरेच ज्ञान संपादन व्हायचे. रिठाच्या बिया घासून गरम करून चटका कसा द्यायचा, अंगठा 4 बोटांच्या मध्ये घुसवून अंगठ्याला थुकी लावून बुक्की कशी मारायची, कागदी विमानाच्या शेपटात पोट खपाटीला जाईपर्यंत फुंक मारून सगळ्यांपेक्षा वर कसं उडवायचं, भिंगाने कागद कसा जाळायचा, पडलेल्या दाताचा योग्य उपयोग कसा करायचा, रक्ताने भळभळणाऱ्या जखमेवर एका दिवसात खपली धरण्यासाठी काय करायचं, या अशा अनेक गोष्टी गुरुजींनी न शिकविता आणि गुरुजींना कळू न देता शिकलो होतो. मुली नामक देवाने निव्वळ तिरस्कार करण्यासाठी बनवलेल्या प्राण्यापासून दूर कसं राहायचं. कधी काळी एखाद्या फिंदरीच्या मागे बसावं लागलंच तर त्या मुलीला कळूही न देता तिच्या वेण्यांच्या रिबिणी एकत्र करकचून कशा बांधायच्या, अशा बऱ्याच मौलिक गोष्टी शिकता शिकता शाळेतली पहिली 4 वर्ष कशी निघून गेली ते कळलेही नव्हते. पवार गुरुजींचं एक बरं होतं. हजेरी घेतली, एखादा धडा वाचायला वा कविता पाठ करायला सांगायचे आणि आपल्या लिखाणाच्या कामाला लागायचे. ते त्यांच्या कामात, आम्ही आमच्या कामात. एकमेकांना काडीचाही त्रास नाही. वर्षातून एकदा इन्स्पेक्टर साहेब अशा नावाचा फाजील इसम येई. तो यायच्या आधीच आठवडा फक्त थोड्याफार हाल अपेष्टा काढाव्या लागायच्या. म्हणजे पवार गुरुजी अधूनमधून छड्या वगैरे मारायचे, पण त्याचे काही विशेष नव्हते. त्यांची खरी मोठी शिक्षा असायची ती 2 मुलींमध्ये बसायची शिक्षा. सगळी मुलं तिरप्या डोळ्यांनी बघत तोंडावर हात ठेवून हसायचे आणि शिक्षा मिळालेल्या मुलाला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. लहान होतो, समज नव्हती. त्या वयात ती शिक्षा वाटायची. पुढे कॉलेजात आल्यावर पवार गुरुजींनी 2 बुके जास्त शिकून आपल्या वर्गावर प्रोफेसर म्हणून या शिक्षेसाठी तरी यायला हवं असं राहून वाटायचं. माध्यमिक शाळेला हायस्कूल म्हणायचे हे नव्या शाळेच्या पहिल्याच दिवशी समजलं. शाळेत कधी झिपऱ्यांची शुद्ध नसलेल्या गुरुजींच्या साऱ्या शिष्या इथे 2 वेण्या घालून, एकसारख्या लाल रंगाच्या रिबिणी लावून, एकदम झोकात स्नो पावडर लावून, कपाळावर टिकली, डोक्याला खोबरेल तेल चोपडून आलेल्या. निळ्या गणवेशातल्या कित्येकींना तर पहिल्या दिवशी आम्ही ओळखलंही नाही. मुलांची अवस्था काही वेगळी नव्हती. 2 खिशातल्या गोट्या, चिंचा, विट्ट्या यांच्या वजनानं चड्डीची बटणं तुटली तरी पर्वा न करणारी पोरं इथं स्वच्छ पांढरा शर्ट,
निळ्या चड्डीत खोचून जंगणमनला चप्पल घालून रांगेत हजर. संपूर्ण नाक स्वच्छ असलेला विजा ढगे, मूळ उच्चार इजा ढग्या. तर ह्या इजा ढग्याला पवार गुरुजींनी सोडा, खुद्द इजाच्या टेलर बापानं सुद्धा ओळखलं नसतं. ही काही धर्मशाळा नाही, कधी यायचं कधी जायचं चालणार नाही. वर्गात येताना म्याय कमीन सर असं विचारायचं. पहिल्याच तासाला पहिलेच सर कडाडले. गुरुजींचे इथं सर झाले होते बरं का. काटकसर हा शब्द त्या काळी सगळीकडे ऐकू यायचा. त्यामुळे हायस्कुलात काटक नावाचे एखादे सर असावे असं उगाचच वाटलं. नव्हते. काटक सर कोणी नव्हते, पण पहिल्याच तासाला आलेले सर मात्र भलतेच राकट सर होते. इंग्रजीत एक वाक्य बोलायला लागलो, या आनंदात पहिला दिवस मस्त गेला. दुसऱ्या दिवशी जंगणमन आणि पारथना संपवून बेंचवर बसलोच होतो की सर आले. मी नुकताच 5 काडीपेट्यांवरच्या चित्रांच्या बदल्यात 2 रिकाम्या सिगारेटच्या पाकिटांचा व्यवहार आटोपला होता. ही सिगारेटची पाकिटं वेगळी होती. आमच्या गावात ती सिगरेट कुणी पित नव्हतं, त्यामुळे दुर्मिळ खजिनाच मला मिळाला होता. व्यवस्थित डील झाल्याची खुशी 2 कानांमध्ये आरपार पसरली होती. अरे हसतोयस काय फिदी फिदी? सर मलाच उद्देशून बोलत होते. ते वर्गात आले तेव्हा मी ओणवा होऊन मागच्या बाकावरच्या एकाशी 12 चिंचोकांच्या बदल्यात 3 सागरगोटे अशा महत्त्वाच्या वाटाघाटी करत होतो. सर वर्गात आले तरी मी फारसे लक्ष दिले नाही. आता त्यांना सागरगोट्यात काय इंटरेस्ट असणार नाही का. नाव काय रे तुझं? मी खरं तर कालच नाव सांगितलं होतं, पण उगाच द्विपक्षीय संबंध बिघडू नये म्हणून मी परत सांगितलं. त्यांनी काल सांगितलेले त्यांचे नाव मी लक्षात ठेवले आणि त्यांना माझे नाव आठवू नये. नाही, असतात काही जण विसरभोळे. त्यांचं खरं नाव आणि घोंगड्या हे टोपण नाव मला दोन्ही आठवत होतं. घोंगड्या सर असं म्हटलं असतो तर मजाच आली असती. घरी कुणी आलं की असाच दाताड दाखवतो का? मी नाही म्हणालो खरा, कारण तेच उत्तर समोरून अपेक्षित होतं. पण मी खरंच घरी कुणी आलं तर काय करतो हेच आठवत नव्हतं. म्हणजे एवढं महत्त्वाचं असेल असं कधी वाटलं नव्हतं. मग काय करतो? मी खरंच यावर कधीच विचार केला नव्हता. काहीच नाही सर, काहीच नाही. मूर्ख आहेस तू हे सकाळ संध्याकाळ ऐकलेले असायचे, त्यामुळे अमान्य असायचे काहीच कारण नव्हते. हे बघा, आता तुम्ही सगळं मोठं झालात, हायस्कूलमध्ये आलात. वर्गात सर आले की गुड मॉर्निंग सर असं म्हणायचं. काय झालं? मग त्या दिवशीची गुड मॉर्निंग पार गुड इव्हनिंग होईपर्यंत आम्ही सगळेजण सामुदायिकरित्या गुड मॉर्निंग सर असं घोकत होतो. सर इंग्रजी शिकवायचे. पुढचा अख्खा महिना सरांनी आम्हाला सळो की पळो केले, घामाघूम केले. या सरांचा वेग भन्नाट होता. आम्ही त्या वेगाने पळावे ही अपेक्षा. आम्ही बैलगाडीत तर हे मोटरसायकलवर. चला पळा माझ्या बरोबरीने. त्या मोटारसायकलीची बरोबरी करता करता आम्हाला ते फरफटत न्यायचे. आमची दाणादाण व्हायची. घटोत्कच पडल्यावर कौरव सेनेची धावाधाव व्हायची, तशी आमची अवस्था व्हायची. बैल कुठे, गाडी कुठे, कासरा कुठे, चाबूक कुठे आणि आम्ही कुठे. आरा एकदम दैन्य अवस्था व्हायची. आम्हा मस्तवाल बैलांची पार केविलवाणी गोगल गाय व्हायची. कुठून अवदसा आठवली आणि 4थी पास झालो असं झालं. काही जण तर संध्याकाळी पवार गुरुजींच्या घरी जाऊन परत 4थीचं काही जमतंय का याची चाचपणी पण करून आले. A, B, C, D. अरे किती सिंपल आहे गदड्यांनो. तुमच्या क ख घ घ पेक्षा किती सोपा आहे. एकदम सिंपल. काय सगळे गधडे निमूटपणे माना डोलवायचे. सिंपल या साध्या शब्दाला सिंपल का म्हणतात? पण विचारायची सोय नव्हती. काय रे,
नंदी बैलासारखे माना काय डोलावताय? आता गधडे की नंदी बैल यातले आपण नक्की कोण याचा विचार करत असतानाच फरमान यायचं, परवा सोमवारी 4 रेगी वहीत 5 वेळा सगळे अल्फाबेट्स लिहून आणा. काय? एक सुकलेला धारातीर्थी पडलेला रविवार डोळ्यासमोर यायचा. खरं तर रविवारी शेजारच्या गल्लीतल्या पोरांबरोबर टेस्ट मॅच ठरवलेली असते. आता कॅन्सल केली तर ती पोरं गावभर शेपूट घातली रे असा गवगवा करणार. बरं, 4 रेगी वही आणणं म्हणजे काही कमी दिव्य नसायचं. अगोदर आईला पटवावं लागायचं. मग तिच्या कोऱ्या पानांची वही आहे ना, त्यावर 4 रेगा मारून घे. ताईच्या मागच्या वर्षीच्या वह्यांमध्ये काही पानं सापडतात का बघ. अशा अलौकिक सूचनांवर बाजीप्रभू देशपांडेच्या थाटात खिंड लढवावी लागायची. जिंकलो तर जेवताना वहीची केस हायकोर्टात पोचायची. शाळा सुरू होतानाच घ्यायला काय होते रे? दररोज हे घ्यायचे ते घ्यायचे. शाळेला सांग वडिलांचा सगळा पगार शाळेतच जमा करून घ्या दर महिन्याला. घेत राहा काय घ्यायचे ते. हे सगळे मुकाट्याने ऐकून घेऊन पैसे मुठीत घेऊन दुकानाकडे पळायचे. त्याच्याकडे तसली 4 रेगी वही जर संपलेली नसेल तर हायसे होऊन जाताना केलेला नवस फेडायला, येताना मारुतीला जाऊन यायचं. अल्फाबेट्स कसे बसे पाठ झाले तर ए ई आय ओ यू या 5 स्वरांनी आय आठवायची. मग टेन्शन द्यायला टेन्स आले. त्यात प्रत्येक काळाचे 3-3 प्रकार. खरे तर एकदा पास झाला म्हणजे झाला ना. त्याचे 3 प्रकार प्रेझेंटमध्ये कशासाठी? फ्युचरचे 3 प्रकार जेव्हा फ्युचर येईल तेव्हा बघूया ना. प्रेझेंटमध्ये हा चोंबडा कशासाठी लुडबुड करतो? हे सगळं बोलायची चोरी होती. कारण शिंपल आहे रे गधड्यांनो असे 54 गधड्यांचे सर तासाला 10-10 म्हणायचे. हे बघा, एकदा तुम्हाला ए ई आय ओ यू समजला ना की कोणाच्या बापाची तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची हिंमत नाही. आता हे जे कोणी कोण आणि त्याचा बाप होते ना, त्यांना आमच्या इंग्रजी शिकण्यात एवढा का रस होता ते समजायचं नाही. पण हे बापलेक पुढच्या आठवड्यात परत वर्गात हजर असायचे. ए शी कधी वापरायचे, के कधी वापरायचे आणि यस कधी वापरायचे एवढे आले ना की कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची. हे बापलेक परत आमच्या मानगुटीवर. पहिल्या काही महिन्यातच आता झाले तेवढे शिक्षण पुरे करावे आणि कामधंद्याला लागावे असे आमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटू लागले. 4थी पास हे काही कमी शिक्षण नाही. कित्येक जण तेवढेही शिकत नाहीत. गोट्या, विट्टी दांडू, पतंग, लपाछपी, लिंगोरच्या आणि मुख्य म्हणजे क्रिकेट यांचा बळी देऊन 5वीला आम्ही थोडेफार इंग्रजी शिकलो आणि 6वीला आलो. घोंगड्याला दिव्य सिद्धी प्राप्त आहे यावर आम्हा विद्यार्थ्यांमध्ये मे महिन्याच्या सुट्टीत एकमत झाले. ज्या पोराने अभ्यास केलेला नसतो त्यालाच नेमका कसा प्रश्न विचारतो? आपण रविवारी मॅच ठरवली की याला कसं काय कळतं? नेमका शनिवारी जास्तीचा HW कसा देतो हा? 6वीला तर यानं कहरच केला. वर्गात म्हणे इंग्रजी बोलायचं, दुसरी भाषा चालणार नाही. वर्गात टॉयलेटला जाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली. उगाच इंग्रजीचा खून नको आणि डोक्याला ताप नको म्हणून काही जण बेंबीला थुंकी लावून स्थितप्रज्ञासारखे बसायचे. बरेच जण जबड्यात कापसाचा मोठा बोळा घालून बसू लागले. सरांनी विचारलं तर टीथ इज पेन असे लिहून देऊन पेन नसलेल्या बाजूला मुस्काडात खाऊ लागले. इंग्रजी बोलण्यापेक्षा एक मुस्काडात खाल्लेली कधीही बरी. तरीही सर हिरहिरीनं शिकवतच राहिले. सगळ्या वर्गाला शॅम्पेनचे स्पेलिंग बरोबर आले तेव्हा तर ते नाचायचे बाकी होते. त्या आनंदात त्यांनी दुसऱ्या दिवशी झेकोस्लोवाकियाचे स्पेलिंग पाठ करायला दिले. 6वीच्या दिवाळीच्या सुट्टीत नागपूरला मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून भाषण स्पर्धा होती. 2 गट, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी. 6माहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला टीचर्स रूममध्ये बोलवले. एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितले, चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. काय तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे.
आता तुझ्या वडिलांना काही जास्त नाही म्हणा काय. मी म्हणालो, सर ते भाड्याचं ठीक आहे, पण तू काळजी करू नकोस, मी भाषण लिहून देतो, तू सुट्टीत सराव कर. अरे एकदम सिंपल आहे रे. घरच्यांनी ना म्हणायचा प्रश्न नव्हताच. यथावकाश नागपूरला गेलो. मुखोद्गत केलेले सरांचे भाषण पोपटासारखे तिथे बोललो. निर्णय नंतर देणार होते, मला परवा नव्हती. भूगोलात वाचलेले नागपूर मी प्रत्यक्ष पाहिले होते. नागपूर पाहणारा शाळेतला मी पहिलाच होतो. दुसरी सहामाही सुरू झाली. नागपूरहून काहीच उत्तर आले नाही, फक्त जिंकलेल्यांना कळवत असावेत. नंतर मी ती स्पर्धाही विसरून गेलो. 15-20 दिवस गेले असावेत. रात्री 10:30ला तारवाला घरी आला. सगळे काळजीत. त्या काळी तार येणे अशुभ सूचक, त्यात एवढ्या रात्री. वडिलांनी तार घेतली, वाचली. माझ्याकडे डोळे रोखीत म्हणाले, नागपुरात जिंकलास रे तू, तुझ्या गटात तू राज्यात पहिला आलायस. आई तर आनंदाने रडायलाच लागली. मला काही समजेना. वडील उठले, मला म्हणाले, चल शाळेचा गणवेश घाल. मग आईकडे वळून म्हणाले, कागदात साखर बांधून दे ग. आम्हा दोघांनाही काहीच कळलं नाही. रात्रीचे 11 वाजलेले. अरे चल, तुझ्या सरांच्या घरी जाऊ. ही बातमी पहिल्यांदा ऐकायचा मान त्यांचा आहे. सगळं गाव 8:30-9ला झोपतं. आमच्या मोटरसायकलच्या आवाजाने सरांची अख्खी गल्ली उठली. मोटरसायकल असणं ही फार मोठी गोष्ट होती त्याकडे. गावात फक्त 2 मोटरसायकल, त्यातली एक आमची. डोळे चोळतच सरही बाहेर आले. फाटक्या बनियन आणि विटक्या पायजम्यात ते ओळखू येत नव्हते. माझे वडील बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते. वडिलांकडे बघताच ते म्हणाले, काय झालं साहेब? वडिलांनी साखरेची पुडी त्यांच्या हातात दिली. नाही समजलं साहेब. वडिलांनी तार त्यांच्या हातात दिली. तार वाचताच सर ओक्साबोक्शी रडू लागले. भर ओसरल्यावर मला जवळ घेत डोक्यावर हात फिरवत म्हणाले, अरे तुला सांगितलं होतं की नाही? अरे सिंपल आहे रे, एकदम सिंपल आहे. आणि परत रडायला लागली. वडिलांनी मला खूण केली. मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांनी, नको रे, अरे नको नको असं म्हणत उचललं आणि मला छातीशी कवटाळलं. सर, आता कोणाचा बाप म्हणू शकत नाही मला इंग्रजी येत नाही म्हणून. अरे खराय र पोरा, खराय. एवढा कर्दनकाळ घोंगड्या एखाद्या मुलीसारखा मुसमुसत होता. मनातल्या मनात का होईना, पण त्यांना ते घोंगड्या म्हणणं मला खूप खजील करून गेलं. ते पाठीवर हात फिरवत असताना जाणवलं की आईवडिलांनंतर मुलाला जवळ घ्यायचा हक्क खरंच शिक्षकाचा असतो. सिंपल आहे ना? धन्यवाद. मित्रांनो, ही होती रवी वाळेकर लिखित कथा घोंगड्या. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. हे होतं साहित्य मोड हे यूट्यूब चॅनल. इथे तुम्हाला हिंदी आणि मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या कथा, कविता, ललित लेख, नाटकं हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं यूट्यूब चॅनल साहित्य मोड. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. साहित्य मोड यूट्यूब चॅनल. धन्यवाद.